नमस्कार मंडळी, मी संजय गाडे. यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही मला अनेकदा पाहिलंय. मात्र आज मी रिपब्लिकन योद्धा या माझ्या पर्सनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे दिलीप बांबळदादा यांच्याशी चर्चा करणारे. विषय तितकाच गंभीर आहे, कारण महाराष्ट्र राज्यासह परराज्यामध्ये किमान माझ्या माहितीप्रमाणे या कागदपत्रांचं अवलोकन करता 500 कोटी रुपयाचा धुमाकूळ घालणाऱ्या बंटी बबलीचा प्रताप जो आहे, म्हणजे गणेश हरिभाऊ गायकवाड आणि कश्मीरा संदीप पवार नाही का, या जोडगोळीने जो काही धुमाकूळ घातलेला आहे, या अनुषंगाने तुमच्याशी काय मी चर्चा करू इच्छितो. त्या संदर्भात आपण योग्य त्याची माहिती द्या अशी अपेक्षा बाळगतो. मुळात कश्मीरा पवारचा तुमचा परिचय कसा झाला? गणेश गायकवाडचा तुमचा परिचय कसा झाला? रेवण भोसले म्हणजे अमरजीत भोसले, हा, त्याचा आणि तो माझा जुना मित्र. अच्छा, म्हणजे रेवण भोसले आणि अमरजीत भोसले दोघं एकच? हो. अच्छा, रेवण अर्थात अमरजीत भोसले. हा, बरोबर. हा, त्याचाही मित्र आहे आणि माझाही मित्र. त्याच्यामुळं काश्मीराची बळ गणेशचं माझ्याकडे येणं जाणं असायचं पूर्वी. तो काही एका डिप्रेशन मध्ये होता. त्याच्या पहिल्या एका मुलीच्या डिप्रेशन मध्ये असल्या कारणाने तो माझ्याकडं ऍक्सिडेंट झाला तिचा आणि ती वारली. त्याच्यामध्ये तो माझ्याकडे येणं झाला आणि ती त्याला सारखी दिसायची वगैरे ते असं सारखं. त्याच्यामध्ये तो ड्रिंक करायचा. त्याच्यानंतर त्याची आई सुद्धा एक्सपायर झाली. त्याच्यानंतर तो माझ्याकडं घरातूनही त्याला हाकलून दिलं होतं. त्याच्या बहिणींनी वगैरे काय त्याच्या घराचे प्रॉब्लेम झाले होते, वडिलांचं वगैरे, तर त्याला हाकलून दिलं होतं. तर तो माझ्याकडे इथे 3.5 वर्ष माझ्याकडेच होता. म्हणजे आता स्वतःला रॉ एजंट म्हणून घेणारा गणेश हरिभाऊ गायकवाड हा तुमच्याकडे जवळजवळ 3-3.5 वर्ष तुमच्याजवळ होता. तो डिप्रेशन मध्ये होता, प्रेम प्रकरणातून डिप्रेशन मध्ये होता. डिप्रेशन मध्ये तो अगोदर होता. त्याच्यानंतर मी त्याला इथं दाभोळकर हॉस्पिटल व्यसन मुक्तीमध्ये त्याला इतका दारू प्यायचा का? हो, त्याला उलट्या फिट्स वगैरे येत होत्या. त्याच्यानंतर त्याला मी तिथं दाभोळकर मध्ये दाभोळकरांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं. मी त्या सगळ्या ट्रीटमेंटला परत त्यांच्या त्या भेटायच्या वेळेस वगैरे मीच त्याचा भाऊ म्हणून एक भावाच्या नात्याने त्याला भेटायला जायचो. आणि तिथं ते ट्रीटमेंट केल्यानंतर मग त्याचं मी ह्या काश्मीराबरोबर त्याचं प्रेम प्रकरण चालू झालं. आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये मी त्याचं विचारणा केली की बाबा हे आता किती दिवस असं करणार. तर त्यांनी ते लग्नाचं डिसिजन घेतलं. त्याचं लग्न क्षेत्र महाबळेश्वर येथे मी स्वतः मी घेऊन त्यांना कन्यादान वगैरे मी स्वतः. म्हणजे काश्मीराचं आणि गणेश गायकवाडचं तुम्ही लग्न लावून दिलं आणि काश्मीराचं कन्यादान तुम्ही केलं? हो. अच्छा, त्यावेळेस गणेश वडिलांना सुद्धा मी रिक्वेस्ट केली की तुम्ही काका लग्नाला या आणि तो कुठं सुधरेल. तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की हा सुधारणार नाहीये, हा अत्यंत घातकी. आणि तिलाही सांगितलं होतं की हा अगोदर एका मुलीचा घात केलाय त्यांनी, या ऍक्सिडेंट मध्ये गेलेली नाहीये. तर त्यावेळेसही त्यांनी गणेशनी त्यांना त्याच्या वडिलांना वगैरे मारलं होतं. त्याच्यानंतर त्यांना लग्न वगैरे झाल्यानंतर त्यांनी मारलं वगैरे. फक्त त्याच्या वडिलांनी सांगितलं की सावध राहा, हा ड्रिंक मध्ये काही करू शकतो ते सांगितलं, कारण त्याला मारलं. त्यावेळेसही मी गणेशला बोललो होतो वडिलांना, हा तू चुकलो. ठीक आहे, तो भाग लग्न झाला. काश्मीरात आणि गणेशचं तुम्ही लग्न लावल्यानंतर काहीतरी सत्यनारायणची पूजा तुमच्या इथेच घेतली होती? हो, माझ्या घरामध्येच पूजा वगैरे सगळ्या घरांमध्ये घेतली होती. माझे मित्र वगैरे मला विचारत होते की बाबा सत्यनारायणची पूजा, तुम्ही ख्रिश्चन आहात, तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा कशी काय? मी सांगितलं माझ्या बहिणीने लग्न केलं आणि त्याच्या विधीप्रमाणे त्यांना मी काय अडवू शकत नाही, म्हणून मी सत्यनारायणची पूजा त्यांना करू दिली. त्याच्यानंतर काश्मीराने मला म्हटले की आता लग्न केलंय डॅडी मम्मीला मी काय सांगणार, दादा मला काहीतरी याच्या बाबतीत हा एकतर ह्याला व्यसन भरपूर आहे. म्हणलं मी तू लग्न केलंय स्वतः, मी काय करू सांगतो यासाठी. तर तिने मला हॉटेल मागितलं. तर मी त्यावेळेस तिला हॉटेल भाड्याने मला मागितलं. तर ठीक आहे म्हटलं. हॉटेलचं नाव काय होतं? रॉयल पाम. रॉयल पाम जे इथं पाठीमाग आहे, मला वाटतं सदर बाजारला कुठे रॉयल पाम हॉटेल आहे. माझं हॉटेल आहे, तुमचं हॉटेल. ते मी तिला दिलं. त्यांनी भाडं मला आज देतो उद्या देतो असं करत
2000 5000 असं आता थांबा दादा असं तसं करत मला तुम्ही ते खेळवत ठेवलं. माझी पीएम ऑफिस मध्ये आता लवकरच शिफ्टिंग आहे, पीएम ऑफिस मध्ये आता मला हे बोलवलं आहे असं सांगून मला ती वारंवार टाळत होती. आणि असं करत असताना काही चुकीच्या काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. कोणी येणे हॉटेलमध्ये बसणे. आज हॉटेलचं फॅमिली रेस्टॉरंट होतं, त्या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये कमीत कमी 70-80 हजार रुपये रोजचा बिझनेस होता. तो 2, 3, 5 हजार ऑर्डर. तर मी तिला म्हटलं तुला परवडणार कसं, हे असं हे चाललंय आणि हे लोक इकडे बसू देऊ. तर तिचं म्हणणं आलं दादा माझं काम आहे, मला ह्या लोकांना म्हटलं ही मोका ताडा मटका वगैरे असले हे सगळे 2 नंबरवाले लोक आहेत, त्यांना तू सोडवून काय करणार आहे, त्यांना सोडवायचा प्रकार म्हणजे त्याच्यात तर पैसे मिळतात, तुम्हाला कळणार नाही. तर अशा गोष्टीमध्ये व्हायला लागल्यानंतर मग ते दारू पिणे दंगा करणे ह्या गोष्टीवरनं माझं घर त्याच्या बाजूला आहे. मी ते स्टॉप करायला सुरू केलं तर तिला ते राग आला आणि त्यांनी त्या प्रकरणामध्ये मला म्हणजे मी हॉटेल चालवणार सोडणार नाही माझं पोझिशन, तरी मी टाळा लावला हॉटेलला आणि मी हाकलून दिलं. त्या लोकांना तुम्ही तिथून बाहेर हाकलून दिलं, त्याच्यानंतर अचानकच ते आले, त्यांनी ते हॉटेल फोडलं, हॉटेल फोडून आतमध्ये नासधूस केली. या संदर्भात तुम्ही सिटी पोलीस केला, तक्रार दाखल केला, तक्रार दिली नाही का? म्हणजे गणेश आणि काश्मीराच्या दोघांवर त्याबाबतचा FIR नोंद आहे. मूळ सुरुवातीत मी त्यांच्याबद्दल तिथं तक्रार नोंद केली, तक्रारही घेत नव्हतो. सदर्भ तक्रार मी वारंवार गेल्यानंतर मग साहेबांना मी भेटलो, त्यांना सांगितलं असं असं आहे की बाबा माझं हॉटेल असं असं फोडलं असं असं केलं. तर त्याच्या अगोदर LCBचे काही कर्मचारी माझ्याकडे आले, काश्मीराच्या बाबतच चौकशी करणार. ती राष्ट्रीय सल्लागार आहे का, ती कोण आहे. काय झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, मुद्दाम तुम्हाला थांबवतोय मी. त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान कार्यालयामध्ये माझी निवड झालेली आहे आणि पंतप्रधान कार्यालयात मला राष्ट्रीय सल्लागार म्हणून घेतलेला आहे. याबाबतच्या बातम्या काश्मीरा पवारनं स्वतःहून पेरायला सुरुवात केली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे 6 वर्षापूर्वी साम टीव्हीने ही चांगली बातमी लावली होती नाही का. ती साम टीव्हीची बातमी जरा प्रेक्षकांनी ऐकावी. Some fruits and this. It's a unique wonderful. बातमी आहे साताऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील काश्मीरा पवार या 24 वर्षीय युवतीला पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. मेक इन इंडिया आणि ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत तिनं केलेल्या कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे यापुढे ती आता विविध क्षेत्रातील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे. याच्यामध्ये हे बाबा कोण आहेत, तिचे आजोबा हे वडील आई. मग ही साताऱ्याची काश्मीर पंतप्रधानांची सल्लागार म्हणून ही साम टीव्हीला बातमी माझ्या माहितीप्रमाणे 13 डिसेंबर 2017 ही साम टीव्हीला बातमी लागलेली आहे आणि त्याची या क्षणाला व्ह्यूज आहेत 175, लाईक एकाचे लाईक, कमेंट एकाची नाही. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे दुसरी बातमी साम टीव्हीवर लागली दुसऱ्या दिवशी. काश्मीरा पवार या 24 वर्षांच्या युवतीला पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार पदावर काम करायची संधी मिळाली. मेक इन इंडिया आणि ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत तिनं केलेल्या कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे यापुढे ती आता विविध क्षेत्रातील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे. ही एक बातमी लागली माझ्या माहितीप्रमाणे. ही जी बातमी लागली 14 डिसेंबर 2017 लागलेली आहे आणि याच्यामध्ये बातम्यांची संख्या आहे 11,585. तर लाईक 103 लोकांनी केलेली, कमेंट फक्त 4 लोकांचे आहे. त्या 4 लोकांच्या कमेंट पैकी एक वर्षापूर्वीची म्हणजे कमेंट आहे. वेळझाऱ्यांचा बाजार म्हणून एकानं कमेंट पास केलेली आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे इट्स फेक न्यूज म्हणून दुसऱ्याने कमेंट केलेली आहे. हिने खूप झोल केले आहे, पुण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 4 तासापूर्वीची कमेंट आहे. 1 वर्षापूर्वीची इट्स फेक न्यूज म्हणून आहे. 1 वर्षापूर्वीची वेळझाऱ्यांचा बाजार म्हणून न्यूज आहे. तर या प्रकारच्या कमेंट झाले. त्यावेळेला साम टीव्ही सारख्या नॅशनल चॅनलने ही बातमी घेतली होती. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सकाळला तर फ्रंट पेज होती, फ्रंट पेजची बातमी होती दैनिक सकाळला नाही का, सकाळला पहिल्या पानाची बातमी घेतली होती. हे सगळं झाल्यानंतर मला बातमी आली फ्रंट पेजला
तेव्हा आपल्या इथं साताऱ्याच्या जिल्हा अध्यक्ष कलेक्टर मॅडम श्वेता सिंग. श्वेता सिंग, हा, त्यांनी तिला बोलवून घेतली. त्यावेळेस ती इथंच होती माझ्या, तुमच्याकडे. हा, बोलवून घेतली आणि तिला खूप त्यावेळेस त्यांनी वॉर्निंग केली की तू अजून लहान आहेस आणि एवढे मोठे उद्योग करतेस, या सगळ्या गोष्टी बंद कर. आणि आजही युट्यूबला साम टीव्हीला आजही त्या दोन्ही न्यूज, साम टीव्हीला आजही त्या दोन्ही न्यूज चालू आहे. हो. तर त्यावेळेस ज्यावेळेस दिवशी जी बातमी लागली होती, सातारची कन्या राष्ट्रीय सल्लागार, तर तिच्या त्या प्रधानमंत्र्यांची सल्लागार, त्यावेळेस ती बातमीच्या बाबतीत श्वेता सिंघम मॅडमनी त्याला बोलवलं होतं. तर त्यावेळेस तिचे वडील ती बोलवून घेऊन तिला खूप वॉर्निंग केली त्यांनी की बाबा हे असलं काही करू नकोस. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरलाच हेडलाईन होती की ती खोटी बातमी आहे. त्याच्यानंतर तो सकाळ पेपरची जी खोटी बातमी जी आहे तो पेपरच गायब. आणि ही बातमी त्याच्यानंतर मी प्रयत्न केले की बाबा कलेक्टर ऑफिस मधनं काय मिळते, पण ते मला काय आजपर्यंत मिळालं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार दैनिक सकाळची बातमी झाली नाही का, मात्र तुम्ही 5 जानेवारी 2023 ला जो तक्रार अर्ज केलेला आहे की कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड, म्हणजे गणेश गायकवाड हा बा एजंट आहे का आणि कश्मीरा पवार हे राष्ट्रीय सल्लागार आहे का, याची खात्रीने चौकशी व्हावी, तिनं अनेकांना लाखो रुपयाला फसवल्याची माहिती आहे, अशी तुम्ही 5 जानेवारी 2023 ला अर्ज केलेला आहे. आणि तो अर्ज तुम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा न्यायालय जे आहे त्या जिल्हा न्यायालयाकडे तुम्ही तो अर्ज दाखल केलेला आहे. बरोबर. अगोदर सुद्धा मी मेल केलेले आहेत पीएम ऑफिसला, अच्छा, परत मंत्रालय, सगळीकडे मी मेल केले, आयजी ऑफिसला केलेले आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा हे पीएमओ ऑफिसला अर्ज केला जिल्हाधिकाऱ्यांना, त्याच्या अगोदर मी अर्ज केला आहे, त्याची तुम्हाला कोणी पत्र व्यवहार केला का, कोणी त्याची तुमच्याकडे चौकशी केली? आम्ही पोलिसांकडे चौकशी कामी पाठवली. कोणत्या पोलिसांकडे पाठवलं? सिटी म्हणजे कलेक्टर एसपी ऑफिसकडे पाठवलंय म्हणून त्यांचं पत्र. तुम्हाला एसपी ऑफिसकडून पत्र आलं, पण पुढे काय झालं? कलेक्टर ऑफिसकडून पत्र आलं, पुढील कारवाईसाठी वर्ग केले, पोलीस अधीक्षक कार्यालयाला वर्ग केले. तिथं गेल्यानंतर चौकशी कामी आहे, तुम्हाला त्याचं उत्तर त्यावेळेस मिळेल. त्याच्यानंतर परत त्यांनी काय उत्तर दिलं नाही, म्हणून मी पीएम ऑफिसला मेल केली. पीएम ऑफिसला मेल केल्यानंतर त्या मेलचं मला फोनद्वारे उत्तर मिळालं की आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवलेलं आहे. ती पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडून आयजीकडे आलेलं होतं, परत एसपीकडे आलं होतं. एसपीकडे आल्यानंतर मला त्यांनी एलसीबीच्या साहेबांकडून, आता जे देवकर साहेबांकडून बोलवणं केलं. देवकर साहेब मला एसपीकडे घेऊन गेले, बसवलं, विचारलं कागदपत्र वगैरे मी सगळे त्यांना दाखल केले. जी कागदपत्र तुम्ही मला दिलेली आहे हे सर्व मला विचारलं की तुमच्याकडे कसं काय आलं, हे फोटो म्हटले स्क्रीनशॉट मारले तुम्ही, हे त्यांनी पाठवलेले व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे. एक मिनिट, हे जे तुम्ही स्क्रीनशॉट काढले किंवा प्रिंटा काढल्या, हे तुम्हाला सगळं 2 मिनिट जरा मी वेळ घेतो आपला आणि याच्यातलं गांभीर्य काय हे लक्षात आणून देतो. इथं वर्क ऑर्डर म्हणून आहे, सप्लाय स्कोप ऑफ वर्क, सिंगल बेडशीट, कॉटन टॉवेल आणि डिश टॉवेल, याच्या 15 लाखाची क्वांटिटी आहे, 11 लाखाची क्वांटिटी आहे, 12 लाखाची क्वांटिटी आहे. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे 106 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 106 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट इथं दिसतंय. दुसरं जे इथं आहे ते ग्लोव्ज आहेत, सॅनिटायझर पॅड आहेत, ड्रेस मटेरियल आहे, रिसोर्स आहेत, बी रूम्स आहेत. त्याचं कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ 97 करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिसतंय. याच्यानंतर राईस, उडदाळ, मूगडाळ किंवा चावल वगैरे आहे, त्याचं 56 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिसतंय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पुन्हा इथं ड्रेस मटेरियल विदाऊट दुपट्टा कलर व्हाईट, हे जवळजवळ 41 लाखाचे पीस, 41 लाख पीस आहेत, सुट्टे दशक शेकडा हजार, 41,000 पीस आहेत. त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे 5 कोटीचं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या 5 कोटीच्या घरात आहेत. त्यानंतर फिलिपदा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे आहे
याची माहिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काश्मीरा पवायला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन द टर्म ऑफ एक्चुअली वर्क टुवर्ड द नेशन अँड एक मिनिट डिप्लोमॅटिक पासपोर्ट याबाबतची आहे. हे दोघांना बी डिप्लोमॅटिक पासपोर्ट होती व्हीव्हीआयपी म्हणून. आणि याच्यामध्ये परत उल्लेख केलेला आहे गणेश हरिभाऊ गायकवाड, त्याला सुद्धा डिप्लोमॅटिक पासपोर्ट होते, बरोबर ना. यानंतर इथं मिनिस्टर ऑफ डिफेन्स म्हणून रक्षण मंत्रालयाचा लोगो वापरलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे गणेश गायकवाड तशी त्याच्या पोस्ट केलेली आहे. हो, ते स्क्रीनशॉट बरोबर, स्क्रीनशॉट मारलेले. गणेश गायकवाड त्याचं अकाउंट आहे. कुणाचं? गणेश गायकवाडचं अकाउंट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, रिगार्डिंग इन्व्हाइट फॉर 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी काश्मीरा पवारला आणि गणेश गायकवाड आहे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात इन्व्हाइट केले असं त्यांनी त्यांची पोस्ट केलेली आहे नाही का सोशल मीडियावरती. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आहेत. याच्यानंतर सत्यमेव जयते ऑल स्टेट अँड युनियन टेरिटरीज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सहीनं काश्मीरा पवारला नॅशनल ऍडव्हर्टायझर टू पीएमओ अँड काउन्सिलर ऑफ इंडिया म्हणून हे पत्र दिलेलं आहे. हे सोशल मीडियावर काश्मीराने दाखवलं. हे तुम्हाला काश्मीर. त्याच्यानंतर हे टेंडर हे 5,04,00,000चं टेंडर आहे. हे अप्रूव्ह केलेलं आहे की मंजूर केलेलं आहे. हे टेंडर सप्लाय फॉर स्टेशनरी आयटम, बरोबर ना. गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, हे उत्तर प्रदेशचं टेंडर आहे. यानंतर हा काश्मीरचा स्वतःचा फोटो आहे ऑफिसमध्ये बसलेला. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेब, काश्मीरा आणि गणेश पवार यांचा तिघांचा एकत्र फोटो आहे. यानंतर व्हीव्हीआयपी गणेश गायकवाड नंबर आहे 579197 व्हीव्हीआयपी डिप्लोमॅटिक. ह्या पासपोर्टचा फोटो आहे. गणेशने त्याच्या स्वतःच्या अकाउंटला टाकलेला आहे. हा गणेश त्याचा त्या पोकर म्हणून खेळतात गोव्यामध्ये जुगार, म्हणजे कसिनोमध्ये पोकर खेळतात कधी खेळताना फोटो हा त्याचा तिथला फोटो आहे. यानंतर इथं तुम्हाला दुसरं एक सांगतो मी, अकाउंट डिटेल्स पीव्हीके ट्रेडिंग अँड एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आणि ते मंजूर केल्याचे सही शिक्के आहेत. 24 ऑगस्ट 2020 सही शिक्के आहेत. रजिस्टर पेड म्हणतात आहे. या ठिकाणी जशी काश्मीरा पवारला नॅशनल ऍडवायझर टू पीएम अँड काउन्सिलर ऑफ इंडिया त्याच पद्धतीने आणि काही 4 लोकांची नावं आहेत. मात्र 1 नंबरला काश्मीराचं नाव आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकार राजपत्र याच्यावरती मिस काश्मीरा संदीप पवार नॅशनल ऍडवायझर अँड काउन्सिलर ऑफ इंडिया G13R256709 TRG TMO ऑफिस न्यू दिल्ली 11011 या पद्धतीची कागदपत्रे ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला भेटली कुठून? गणेशच्या इंस्टाग्रामवर सुद्धा ते मी स्क्रीनशॉट मारलेले आहेत ते. आणि त्यांनी मला ते माझ्या इंस्टाग्रामला तो अटॅच होता पूर्वी, तर ते मला दिसत होतं ते. त्यावेळेस हे मी स्क्रीनशॉट मारले. त्यांनी मला अनफ्रेंड केलं. दुसरी गोष्ट त्यांनी व्हॉट्सअपवर सुद्धा मला ते डॉक्युमेंट्स पाठवले. अगदी तुम्ही खाली सांगू शकता हे सगळं व्हॉट्सअपला पाठवलं. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी काय विचारतोय, कारण प्रचंड गंभीर प्रश्न आहे हा. जर व्हॉट्सअपला पाठवलं असेल तर ही बाब तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं का? देवकर साहेब असतील किंवा एसपी साहेब असतील किंवा त्यावेळेच्या भगवानराव निंबाळकर पीआय असतील. भगवानराव निंबाळकर जे पीआय होते त्यावेळेस माझं स्टेटमेंट तिथं सिटी पोलीस स्टेशनला घेतलं. त्यावेळेस सिटी पोलीस स्टेशनला त्यांनी माझ्याकडून ज्या नंबरवर व्हॉट्सअप केलं, माझा 3434 शेवट नंबर आहे, त्याच्यावर त्यांनी मी त्यांना ते बी दिलं माझं स्टेटमेंट संपूर्ण. आणि सायबर क्राईम वाल्यांनाही तुम्ही हे पत्र द्या. मी त्यांना सुचवलं, म्हणजे सांगितलं की असं तुम्ही तिथं बी काढू शकता. आणि हे त्यांनी मला पाठवलेलं हे स्क्रीनशॉट्स हे ते मी संपूर्ण त्यांना ही माहिती दिली होती. आणि त्या माहिती देताना त्यांनी मला ज्या वारंवार तिथं पोलीस स्टेशनला बोलवलं स्टेटमेंटसाठी. मी वारंवार देत होतो आणि चेंजेस होतील थोड्या हे करायचे, माझी स्टेटमेंट कॉपी मी घेण्यासाठी वारंवार. पण काही काळानंतर ना स्टेटमेंट घ्यायला गेलं असताना मला बाहेरच कळालं की तुमच्यावर खंडणीचा गुन्हा. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. खंडणीच्या गुन्ह्याचा एफआयआर मी बघितला
त्यामध्ये तुमच्या फक्त नावाचा उल्लेख आहे, म्हणजे तुमचा त्यात सहभाग किती किती नाही यापेक्षा फिलिप बांबळनी सांगितलं असा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. तरी सुद्धा पोलिसांनी तुमच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला. माझ्या माहितीप्रमाणे त्यात रेवण भोसले आहे का? रेवण भोसले, अमरजित भोसले नाव आहे, अमरजित भोसले आणि गोरख मरज यांनी आता 50 लाखाचा बडगार्डन पोलीस केला, पुण्यामध्ये गुन्हा दाखल केला काश्मीरावर तो, आणि 3 नंबर तुमचा आहे बरोबर. म्हणजे खंडणीचा गुन्हा दाखल करायची घाई पोलिसांना झाली. मात्र जेव्हा सिटी पोलीस केला पीआय कोण होते? भगवानराव निंबाळकर साहेबांना तुम्ही सगळी डॉक्युमेंट दिलेत. व्हॉट्सअपला गणेश गायकवाड तुम्हाला पाठवते हे सांगूनही भगवानराव निंबाळकर साहेबांनी हा गुन्हा दाखल करणं किंवा याची चौकशी करणं किंवा याची इत्तंभूत माहिती एसपी साहेबांना किंवा एलसीबीला देणं हे त्यांना ही त्यांची जबाबदारी होती नाही का. म्हणजे आपण सगळी माहिती घेतली पीआय म्हणून, मग त्यांनी एलसीबीचे देवकर साहेब आहेत त्यांना ती पूर्ण माहिती काय द्यायची किंवा एसपी समीर शेख साहेब आहेत त्यांना ब्रिफिंग काय करायचं. तुम्हाला असं वाटतं का भगवानराव निंबाळकर साहेबांनी चुकीची माहिती देवकर साहेबांना किंवा एसपी साहेबांना दिली असेल? चुकीची माहिती असं मला तसं नाही काय वाटत. मग तुम्हाला असं म्हणायचं का ही सगळी माहिती भगवानराव निंबाळकरांसह देवकर साहेबांना माहिती आणि एसपी साहेबांना माहिती आहे? देवकर साहेबांनी त्या प्रकरणामध्ये मला अगोदरही सांगितलं की मी गुन्हा दाखल करू, पण मी गुन्हा दाखल करायला सिटी पोलीस स्टेशनला आहे. भगवान निंबाळकर असे त्यांच्याबरोबर जरा जरी काही सांगायचा प्रयत्न केला, मी विचारतो तेवढेच प्रश्नाचे उत्तर, दबावाखाली घेणे, आणि मला डाऊटफुली झालंच होतं त्यावेळेस. म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून काश्मीरलाही ते बोलवत होते माझ्या कानावर. तर त्या काश्मीराला चौकशी का आम्ही बोलवणारच हे मी गृहीत धरून होतो, आणि काय होईल तिच्यावर कारवाई असं मी माझ्या मनामध्ये गृहीत धरून राहिलो होतो. मला असं कधीही वाटलं नाही की माझ्यावर हे खंडणीचा गुन्हा दाखल, आणि खंडणीचा गुन्हा माझ्यावर दाखल व्हायच्या अगोदर मला कुठल्याही गोष्टीची चौकशी केली नाही की बाबा तू तुझ्या समिती खंडणी मागितली, हा गोरख मरळ हा कोण आहे, काळा का गोरा हे सुद्धा मला माहिती नव्हतं. ज्यावेळेला तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा तुम्हाला ही माहिती सुद्धा माहिती नव्हतं. फक्त खंडणीचा गुन्हा कोणी दाखल केला? काश्मीर पवारने तुमच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अगोदर काश्मीर पवारची चौकशी म्हणून तुमचा अर्ज आहे. मात्र भगवानराव निंबाळकर जे पीआय होते सिटी पोलीस चौकीचे यांना काश्मीराची चौकशी करणं किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं हे गरजेचं वाटलं नाही. उलट पक्षी तक्रार करणाऱ्याला भेदरवण्यासाठी भगवानराव निंबाळकरने तुमच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला बरोबर. म्हणजे देवकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं एलसीबीच्या की हा पटकन गुन्हा दाखल करा, कुठला काश्मीरावर तात्काळ गुन्हा दाखल करा हे एलसीबीच्या देवकर साहेबांनी सांगितलं होतं. म्हणजे देवकर साहेबांची भूमिका प्रामाणिक आणि सरळ मानली. यादा कदाचित देवकर साहेबांनी त्याच पद्धतीचं ब्रीफिंग एसपी साहेबांना केलेलं असावं. मात्र हा सगळा खेळकोंडा तत्कालीन पीआय भगवानराव निंबाळकरांनी केला. त्यामुळं काश्मीरावरती गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर तुमच्यावरच खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करून तुमच्या हातपाय बांधण्याचा प्रयत्न झाला. मी त्याच्यातून सदर त्या प्रकरणातून मी अटकपूर्व जामीन घेतला. तुम्ही काय दिवस जाऊन सुद्धा त्याच्यानंतर मी वारंवार एसपीला भेटायला गेलो. अच्छा. एसपी समिती भेटायला गेल्या असताना सुद्धा एसपीनी डीवायएसपीला बोलवायचं, त्यांना सांगायचं बघा काय ते चौकशी करा आणि कारवाई काय असेल ते करा. डीवायएसपी ऑफिसला जाऊन बसायचो. डीवायएसपी ऑफिस त्यावेळेस केंद्रे साहेब होते, गणेश केंद्रे साहेब. गणेश केंद्रे साहेबांनी अहवाल तयार केला की दोषी आढळतील. गणेश केंद्रे साहेबांनी डीवायएसपी गणेश केंद्रे साहेबांनी काश्मीर पवार दोषी आढळते असा अहवाल तयार केला होता. अच्छा. पुढे त्यांनी एसपी ऑफिसला पाठवलं, एसपी साहेबांना पाठवलं. त्यावेळेस त्याच्यानंतर केंद्रे साहेबांची बदली झाली. अच्छा. त्याच्यानंतर परत तो अहवाल आजपर्यंत त्या अहवालावर काही झालं फक्त गंगाजळी टाकला का काय झालं हेच कळेल नाही. लिंबाळकरांचे दप्तर जे आहेत घाडगे, राहुल घाडगे यांनी स्वतः अननोन व्यक्तीवर गुन्हा दाखल म्हणून स्वतः फिर्यादी दाखल केला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही तपास करू. माझा अर्ज असून घाडगे गुन्हा दाखल करतात. अर्ज तुमचा? अर्ज माझा. तक्रार तुम्ही, फिर्यादी तुम्ही आहे. आणि गुन्हा दाखल करत आहे राहुल घाडगे. राहुल घाडगे ती अज्ञात व्यक्ती. अज्ञात. काय म्हणून गुन्हा दाखल केलाय? की हे कागदपत्र पीएम ऑफिसचे वगैरे छापले वगैरे असं आहे, त्याच्यावर आमचा तपास चालू. रस्त्यावरची 2 लोकांची जर सार्वजनिक ठिकाणी भांडणं झाली, धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली
तरी सुद्धा सार्वजनिक शांततेचा भंग झाला म्हणून गुन्हा दाखल करणारे सातारा पोलीस, या पोलिसांना कश्मीरा पवारचा जो नवरा आहे गणेश गायकवाड, तिच्या म्हणण्यानुसार तिचा मित्र नाही का, त्या गणेश गायकवाडने तुम्हाला व्हॉट्सअपला जी काय कागदपत्र पाठवली याची इत्तंभूत माहिती तुम्ही सिटी पोलीस चौकीला दिली, तरी सुद्धा भगवानराव निंबाळकर साहेबांनी गुन्हा दाखल करण्याची साधी तस्ती घेतली नाही, विचार नाही केला. परत मुद्द्यावरती येऊ. डीवायएसपी केंद्र साहेबांची बदली झाल्यानंतर पुढे काय झालं? पुढे परत मी एसपी साहेबांना भेटायला गेलो, त्याच्यात काय कारवाईच नाही, आम्ही सगळेजण गेलो. परत डीवायएसपीला बोलवून घेतलं, लिंबाळकरांना बोलवून घेतलं, लिंबाळकरने आम्हाला बोलवून घेतलं. माझं जेवढं वय आहे तेवढी एसपीची नोकरी पण झाली. कोण म्हणलं असं? लिंबाळकर, भगवानराव लिंबाळकर. तुम्ही डायरेक्ट परस्पर तिथं जाताय. म्हणलं साहेब तुम्ही जे स्टेटमेंट घेतलं त्या स्टेटमेंटमध्ये ती राष्ट्रीय सल्लागार सांगते आणि तो तिचा बिझनेस पार्टनर जे आहे ती गणेश गायकवाड, ती स्टेटमेंट मध्ये सांगते. म्हणलं तिचं लग्न लावून दिलेलं, तो नवरा आहे, हिथंही खोटं बोलतीये आणि हे सगळे कागदपत्र ती स्वतः तिने बाईट दिली. युट्यूबला गुगलला तुम्ही आताही सर्च केलं तर ते आता बघितलं तर हो आहे, साम टीव्हीला ते आताही सर्व जागी ते दिसून येत आहे. तरीही आम्ही त्या गोष्टी मला शांतपणे शिकवायचा. कोण म्हणे असं? निंबाळ, भगवानराव निंबाळकर साहेब. आणि आरोग्याची भाषा आणि प्रेशराईज करणे हे सगळे त्यांनी त्यावेळेस गोष्टी केल्या. तुम्हाला मी ह्याच्यात अडकवील त्याच्यात अडकवील, असं करेल तसं करेल, जास्त बोलायचं नाही. आणि आम्हाला बाजूला घेऊन त्यांच्या संगती ऑफिसमध्ये बोलवून त्यांच्याबरोबर चांगलं बोलणं आणि ते आमच्याकडे हसत गेले. त्या प्रकरणामध्ये आम्हाला हजेरी लावली आणि वारंवार पोलीस स्टेशनला बोलवायचं, वारंवार स्टेटमेंट घ्यायचं, कॉपीज द्यायची. आजपर्यंत तेच चालू. बरं, आता माझ्या मते पी आय मस्के आहेत नाही का, या विषयावरती मस्के साहेबांशी तुमची काय चर्चा? तुम्ही काहीतरी या सगळ्या प्रकरणात रीट दाखल केले असं कळतंय मला. मी ह्या सगळ्या गोष्टी मी वैतागला तुम्ही, तुमच्या तडीपारीचा प्रस्ताव ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी ह्या गोष्टी करण्यासाठी मी माझ्या वकिलाकडे गेलो. म्हटलं असं असं मला मानसिक त्रास होतो आणि ऍक्च्युली खरोखर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की पोलीस स्टेशनला जाणे, हजेरीला जाणे, हे सगळं करणं. विचार केला ह्या गोष्टी आपण न करता सुद्धा ह्या गोष्टी आपल्यासाठी घडत आहेत. आपण न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जातोय, एसपी कडे जातोय, कलेक्टरकडे जातोय, आपल्याला न्यायच मिळत नाही. तर त्या न्याय मागण्यासाठी मी वारंवार जाऊन सुद्धा मला न्याय मिळत नाही. मी माझ्या वकिलांसंग चर्चा केली, पण त्यांनी म्हणले तुम्हाला रीट दाखल करावं लागेल. म्हणून मी एसपीच्या परत लिंबाळकरांच्या पीआय आणि घाडगे यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये रीट दाखल केली. रीट ते दाखल झालेलं आहे? हो, रीट दाखल झालं, त्यांना नोटीस आली. हा, तर मध्यंतरी काळामध्ये मला साहेबांनी बोलवले म्हणून त्यांच्या दप्तरीचा फोन आला. कुणाच्या? मस्के साहेब. मस्के साहेब आता पीआयचे सिटी पोलीस चौकीला पीआय, त्यांचा फोन आला की साहेबांनी तुम्हाला बोलवलं. मग मी गेले असताना म्हणजे काय तुम्ही रीट दाखल केलंय हायकोर्टात? हो म्हटलं सर, मला न्याय मिळण्यासाठी मी रीट दाखल केलं. आमची नावं कशाला टाकली, एसपी साहेबांचं नाव कशाला टाकलं? म्हटलं साहेब तुम्हीच मला न्याय देणार, तुम्ही मला काही विचारत नाही, काय नाही, पुढचं काय झालंय, काही चाललं नाही. मी आत्ता आलो इथं, मला काय माहिती नाही, माझं नाव काढून टाकलं. म्हटलं तुमचं नाव नाहीये, पीआय आहे ते, लिंबाळकर आहेत. त्यांनी जे काही केलं त्यांच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही, त्याच्या बाबतीत कोर्टाने विचारणा केली, तुम्ही उत्तर द्या साहेब कशावर. ते घाटगेचं नाव कशाला टाकलं, एसपी साहेबांचं नाव कशाला टाकलं. आणि त्यावेळेस त्यांनी मला ते नाव काढून टाकलं. पोलिसांची वाकडे घेशील तर अवघड जाईल. हे 3 जण बी होते, 2 दप्तरी आणि मस्के साहेब. काय असेल तुम्ही कारवाई करणार आहे. मग त्यांनी मला एक कलम टाकून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणून एक छोटस कागद दिला, त्याच्यावर कलम टाकले. त्यांच्यात मला प्रमाणे बेलेबल कलम टाकून नेहमीप्रमाणे तिला ती सूट देण्याचा परत प्रकार चालू. काय पळवाट त्यांनी ती काढलेलीच आहे. मी ते दाखल वकील म्हटले हे काही सगळे बेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये काही त्यांना अरेस्ट नाही, काही कुठल्या गोष्टी कारवाई होणार नाही, त्यांना पळवाट काढण्याचाच प्रयत्न आहे. मी तेच गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यातच लगेच वाढतात का कलम, तुम्हाला कळतं का?
कुठला वकील आहे तो वकील काढून टाका आणि ते पहिलं रीट काढून टाका, हं. नाहीतर अवघडच आहे तुम्हाला. हं. अशा ह्या गोष्टी वारंवार व्हायला लागल्या. थोडे दिवस गेले तर आत्ताच्या अचानक मला नोटीस आला हं. घरी की आपणास तडीपार करण्याचं नोटीस बजावलं. तडीपार का करणे आपलं म्हणणं मांडा. म्हणणं मांडा डीवायएसपी समोर म्हणणं मांडायचं हे आलं तर ते 2 तारखेला 12 तारीख होती रीटची. हं. तर त्यांचं म्हणणं तुम्ही कोण जाणार आहे रीटला? कोणाचं म्हणणं? पोलिसांचं. म्हणजे नाही, कोण म्हटलं? डीवायएसपी म्हणली की कोण म्हटले? हे पी आहे आपले मस्के साहेब. मस्के साहेब बोलून मग ते कधी तारीख आहे ते तारखेचं तुम्ही कोण कोण जाणार आहे वकीला तुमच्या विचारून घ्या. आणि पूर्वी माझ्या सांगती बोलण्याची त्यांची पद्धत नीट होती. हं. पण आताची पद्धत काय रे अरे तुरीची भाषा म्हणजे ऑर्गंट भाषा करून विचारण्याची सुरू झाली, जेणेकरून ते जी काही गुन्हे माझ्यावर आता टाकलेले आहेत, बोरगाव परिसरामध्ये दहशत. हं. आज जन्म झाल्यापासून मी त्या बोरगाव मध्ये कधी गेलो नाही आणि माझ्यावर ते बोरगाव परिसरामध्ये महिला व पुरुष वर्ग दहशतीखाली आहे, त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण झालाय माझ्या. हं. मी गेलोच नाही तिथं. बोरगाव गावामध्ये मी आज ताब्यात गेलो नाही आणि हे माझ्यावर खोटे. त्या केळीवाल्याकडून पैसे घेतले, त्या केळी गाड्यावर त्याला 500 रुपये खंडणी मागितली, त्या गोष्टीत माझ्यावर खंडणी गुन्हा दाखल केला. तो रोडवर जिथं माझ्या गेटमध्ये गाडा एखादा व्यक्ती लावतो त्याला मी गाडा बाजूला लावायला सांगितलं, त्यांनी गाडा बाजूला लावला, सॉरी म्हटला, लावायला तिथं म्हटलं लाव बाबा, हो रोड जो आहे तो VIP रोड आहे, त्या रोडला म्हटलं कुठली गाडी वगैरे लावून देत नाही. तर म्हणजे मी थोड्या वेळ लावतो जातो. तर म्हटलं लाव तुला लावायचं असं सांगून थँक्यू म्हणून तो मनुष्य माझ्याकडून निघून गेला तो मुलगा. आणि तिसऱ्या दिवशी माझ्यावर 500 रुपयाची खंडणी. मला माहिती पण नाही तो कोण आहे कुठला आहे किंवा त्याच्याबरोबर माझी काही धक्काबुक्की झाली नाही काय नाही. तो व्यक्ती माझ्याबद्दल चुकीची होतो. परत त्याच्यामध्ये एक दुसरा सिव्हिल समोर सफरचंदवाला बसलाय, त्याच्याकडून 200 रुपयाचे मी सफरचंद केळी घेतले आणि त्याला मी पैसे 200 रुपये झाले म्हणून त्यांनी सांगितलं, मी त्याला मारहाण केली, त्या खिशातून पैसे काढून घेतले. तो व्यक्ती भीतीपुटी माझी तक्रार घेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या. आणि ह्या काश्मीराची केस, त्याच्यामध्ये उदयनराजेंची केस, मी शिवेंद्र बाबांना खलास करील असं तसं शिव्या करील. मी सामान्य माणूस आहे आणि मी त्या केसमध्ये नव्हतो सुद्धा, तरी माझं नाव त्यात वडलं गेलं. कारण उदयनराजे माझे चांगले मित्र आहे, त्याच्यामुळं हे नाव मला त्या केसमध्ये घातलं गेलं त्यावेळेस. आजही बाबांना विचारलं की बाबा मी सुरुची रायडमध्ये तिथं त्या प्रकरणात होतो का, बाबाही सांगतील, उदयनराजे सांगतील की मी होतो का नव्हतो. हे जाणीवपूर्वक माझ्याबद्दल संपूर्ण तुमचा आवाज दाबण्यासाठी पूर्णपणे चक्रव्यूह तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र एक लक्षात ठेवा, खेडेगावचा सर्वसामान्य माणूस आजही म्हणतो माझं कोणच ऐकत नसेल, पत्रकार माझी बातमी व्यवस्थित देत नसतील, पोलीस माझी तक्रार व्यवस्थित घेत नसतील, तर सर्वसामान्य माणूस आजही म्हणतो की मी तुला कोर्टात बघून घेईन. म्हणजे आजही न्यायालयावरती विश्वास आहे लोकांचा, बरोबर आहे. आणि त्या विश्वासावरती राज्यघटना चालणार आहे. तुम्ही न्यायालयात गेलेला आहे. याला कदाचित काश्मीर प्रकरणामध्ये तुम्ही सगळी सत्य बाजू मांडली, त्यामुळे ही बातमी पब्लिक झाल्यानंतर याला कदाचित कुठल्याही खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा तुमचा हातपाय बांधण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा तडीपार करून किंवा लोकांतर्गत कारवाई करण्याची शक्यता नाकारता येते. त्याचं कारणच आहे तुम्हाला कलम कुठले लावायचे हे पोलिसांच्या हातात आहे. बरोबर, ते खरं कुठे तुम्ही कोर्टात जाऊन बघा म्हणून सहज सांगता. बोललेच हा की कुठले कलम लावायचे आणि कुठल्या गोष्टीत अडकवायचं इथनं पुढं ते आमच्या हातात आहे, ते कोर्टाच्या हातात नाही. आम्ही जे लावलं आणि ते कोर्ट निस्तरत बसेल. म्हणजे तुला आत्ताच सांगतोय की जे काय आहे ते काढून टाक. थोडक्यात पोलिसांचं असं म्हणणं आहे सब कुछ करने का लेकिन पोलीस का इन्व्हॉल्व नाही करणे का. त्यांनी माझा मोबाईल घेऊन टाईप केले कागद हा टाईप केले
आणि ह्याच्यावर सही तुझ्या वकिलाला पाठव आणि म्हणणं अर्ज मांडायला आणि सही कुठल्या संदर्भात टाईप केलं होतं? हे रिट पिटिशन दाखल केलेलं काढून घे. काढून घेण्यासाठी अर्ज कोण तयार केला? दप्तर यांनी त्यांच्या PI आणि ते माझ्या वकिलाला पाठवलं. ते अजून माझ्या वकिलाकडे तसं आहे आणि तिथनं लगेच डिलीट करून तुमच्याच मोबाईलवर पाठवतो आणि माझा मोबाईल घेऊन त्याच्यावरून डिलीट करून. अच्छा. ते वकिलांचं माझ्या आहेच तो कागद आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझी काही तक्रार नाही, मला ही रीट पाठिंबा काढून घ्यायचं गाडीच्या बाबतीत परत ह्याच्या बाबतीत, आणि त्यांचं परत मला म्हणणं आलं की काय उत्तर येतंय काय नाही. पण माझ्या वकिलांनी सांगितलं या प्रकरणामध्ये पुणे विभागातला एक उपायुक्त दर्जाचा व्यक्ती अडकलेला आहे. हो. उपायुक्ताच्या बायकोच्या नावावरती समाजकल्याण उपायुक्त एक समाजकल्याण उपायुक्त अडकलेला असं कळतंय. त्याच्या बायकोच्या नावावरती काहीतरी फर्म आहे आणि त्या फर्मवरती 1,30,00,000 ट्रान्झॅक्शन आहे आणि कॅश पेमेंट 2.5 कोटीची समोर कॅश पेमेंट गोळा झालेली आहे. मात्र व्हाईट पेमेंट जो तो 1,30,00,000 काहीतरी आहे नाही का. त्याही खोड जाण्याचा प्रयत्न करू आपण रिपब्लिक न्यूज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मात्र हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार का वाढत गेला? योग्य वेळी जर सातारा पोलिसांनी काश्मीरा पवारवरती कारवाई केली असती, गणेश गायकवाडवरती कारवाई केली असती तर यदा कदाचित लोकांची होणारी लूट, लोकांची होणारी फसवणूक आणि लोकांचा होणारा मनस्ताप चुकला असता, टळला असता. आता हा भाग वेगळा आहे. तक्रार करणारे लोक समोर येत नाही. त्याचं कारण असं आहे बरेचसे 2 नंबरचे धंदे करणारे आहेत. आजची एक मला माहिती मिळाली की जवळजवळ एकाचे 14 कोटी रुपये अडकलेत. मात्र तो ब्लॅक मनी आहे. तक्रार केली तरी पैसा आला कुठून हे सांगताच आपलं आयुष्य पुढे निघून जाणार. सर्वजणांचे तसं नाही. म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे. स्वस्ता बी येत नाही आणि दाखवता येत नाही अशा प्रकारे पैशाचे गैरउपयोग ह्या वेगळ्या पद्धतीने. म्हणजे अगदी काश्मीराने आणि गणेशने हा वीक पॉईंट शोधला होता की 2 नंबर वाल्यालाच गाठायचं की ज्याचा पैसा काळा आहे तो काळाच पैसा लुटायचा जेणेकरून उद्या तक्रारी करता येणार नाही. तक्रार केली तर हा पैसा तुझ्याकडे आला कुठून हे सिद्ध करता करता जीव घायला नाकी नव्हती. अशा पद्धतीने लोकांना अडकलेले. हा आकडा माझ्या मतीप्रमाणे महाराष्ट्र राज्य आणि राज्याच्या बाहेर 500 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण 6 वर्षापूर्वी साम टीव्हीला बातमी लागलेली आहे आणि या 6 वर्षामध्ये बरसून पुलाखालून पाणी गेलेलं आहे. 24 वर्षाची कन्या राष्ट्रीय सल्लागार. आज ह्या 24 वर्षाची कन्या राष्ट्रीय सल्लागार झाली आहे. पोलिसांनी एवढी तरी चौकशी करायला पाहिजे होती की बाबा तिच्याकडे एवढ्या गाड्या. आता तिकडे गाड्या कुठल्या कुठल्या? आता तिच्याकडे BMW आहे, ग्लॉस्टर आहे, पजेरो आहे, सफारी आहे, रेंज रोवर आहे, अच्छा, आणि स्कॉर्पिओ एक आहे, स्कोडा आहे. अशा गाड्या तिच्याकडं आत्ताच्या स्थितीला आहेत आणि एवढ्या प्रमाणात ही गाड्या आणती कुठनं, एवढ्या प्रमाणात ह्यांच्याकडं पैशाचा फ्लो आला कुठनं ह्याची बी चौकशी नाही. चंद्री दुनियेमध्ये जगणारी काश्मीर आणि गणेश, चंद्री दुनियेत जगणारी किंवा पेस्त्री दुनियेमध्ये जगणारी काश्मीर आणि गणेश यांची साधी चौकशी करण्याची तसली पोलिसांनी घेतलेली नाही. आज मात्र आलिशान गाड्यात पंचतारांची जीवन जगत असताना अनेकाला भिकायला लावलं आणि याच्यावरती आवाज उठवतो फिलिप बांबळ म्हणून. फिलिप बांबळ मात्र तडीपारीची कारवाईची प्रोसेस सुरू आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. मात्र कायदा राबवणारेच जर हात भ्रष्ट आणि बरबटलेले असतील तर सर्वसामान्य कुटुंबाचा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मात्र तेच जर हात प्रामाणिक असतील तर भल्या भल्यांच्या मुसक्या आवडल्या जातात. अगदी हर्षद मेहता असेल नाही का, भल्या भल्यांच्या मुसक्या आवडल्या जातात. तो कायदा राबवणारा हात किती प्रामाणिक आहे, तो कायदा राबवणारा हात किती स्वच्छ आहे आणि कायदा राबवणारा हात किती बरबटलेला आहे याच्यावर अवलंबून असतं. मात्र तरीही या सगळ्या गोष्टीची खातरजमा माझ्या मतीप्रमाणे किमान ही युट्यूबला बाईट बघितल्यानंतर सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय समीर शेख साहेब त्याची गांभीर्याने दखल घेतील, किंबहुना तिच्यावरती तक्रार दाखल करतील. मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI भगवानराव निंबाळकर यांनी जर त्याच वेळेला कचकाऊ भूमिका घेतली नसती, यांनी जर त्याच वेळेला योग्य ती चौकशी आणि तपास केला असता तर आज ही वेळ आली नसती. यदा कधी या सगळ्या पाठीमागे फार मोठं सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि त्या सगळ्या सिंडिकेटमध्ये भगवानराव निंबाळकर सारख्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण समाजकरण आयुक्त उपायुक्त सारखा व्यक्ती त्याच्या बायकोच्या नावावरती कोट्यवधी रुपयाची ओलाढाल करतो. एका पोलीस चौकीचा जबाबदार PI एवढी गंभीर गोष्ट असताना ती सिरियस न घेता किरकोळ घेतो. कोट्यवधी रुपयाची टेंडर प्रोसेस आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, वेगवेगळ्या राज्यात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, वेगवेगळ्या राज्यात हा 500 कोटीचा आकडा वाढण्याची शक्यता, आकडा जास्त होईल पण कमी होणार नाही अशी गंभीर शक्यता असताना सातारची मात्र कन्या म्हणावं की सुकन्या म्हणावं, काश्मीरानं तिचा करिश्मा दाखवला आणि दारू पिऊन रस्त्याला पडणारा बेवडा मात्र गणेश रॉय एजंट झाला की म्हणजे याची तरी गंभीर दखल साताऱ्यामध्ये जागरूक असलेल्या पोलिसांनी घ्यावी. रिपब्लिकन युद्धासाठी संजय गाडे सातारा हा पाठपुरावा चालूच राहणार आहे. पुढच्या भागामध्ये गुंतलेला उपायुक्त आणि त्याची लक्ष्मी किंवा गृहलक्ष्मी आणि गुंतलेला PI आणि त्याचे झालेले कारनामे, आम्ही तर अशी मागणी करत आहोत की PI भगवानराव निंबाळकरांची खातेन्याय चौकशी व्हावी. जरी ते रिटायर झाले असले तरी सुद्धा त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी, त्यांच्या कार्यकाळाची चौकशी व्हावी, त्यांच्यावरती DE सुरू करावी आणि त्या माणसाची खातेन्याय चौकशी करावी. उपायुक्त जे आहेत पुणे विभागातले ते उपायुक्त कोण आहेत याची चौकशी व्हावी. आणि ही सगळी चौकशी फक्त सातारा पोलिसांनीच करावी का तर नव्हे, ही चौकशी IG दर्जाच्या व्यक्तीनं, ACP दर्जाच्या व्यक्तीनं, गृह विभागाच्या व्यक्तीनं, CBI करावी की CID करावी प्रामुख्यानं रिपब्लिकन म्हणून मागणी करत असताना पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून लवकरच मी राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांशी चर्चा करणार आहे. राज्याध्यक्ष सुबोजी वाघमोडे साहेबांशी चर्चा करणार आहे आणि या विषयाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वेळ घेऊन त्यांच्याशी बैठक करून साधक बाधक सगळा विषय त्यांच्या समोर मांडणार आहे. मात्र तत्पूर्वीच सातारा पोलिसांनी याच्यावरती योग्य ती खबरदारी घ्यावी, ऍक्शन घ्यावी किंवा फिलिप बांबळवरती ज्या पद्धतीनं तडीपारीची प्रोसेस करून फिलिप बांबळला भेदरवलं जात आहे त्याच पद्धतीनं रिपब्लिकन युद्धाचा संपादक म्हणून किंवा सातारा जिल्ह्याचा RPIचा जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही बेदरवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कायदा सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही पुन्हा एकदा ही सांगू की आय विल सी इन द कोर्ट, मी तुम्हाला कोर्टात बघून घेईन, हे सर्वसामान्यांचा विश्वास. मात्र कोर्ट अपयशी ठरवणार नाही अशी माफक अपेक्षा व्यक्त करून सातारा जिल्हा पोलिसांना या बंटी बबलीवरती कारवाई करण्याची सद्बुद्धी शिवरायांच्या राजधानीमध्ये छत्रपतींनी देऊ. याच्या पाठीमागे फार मोठे राजकीय वलय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्हे, याच्या पाठीमागे फार मोठा राजकीय वरदास्त आहे. कारण काही दिवसापूर्वी सातारा टुडे नावाच्या वर्तमानपत्रानं जे पब्लिश केलं होतं त्याच्यामध्ये एका फार मोठी व्यक्ती काश्मीरा पवार किंवा गणेश गायकवाडला पाठीशी घालती हे चित्र स्पष्ट झालं होतं. मात्र बातमी आज वाचली उद्या विसरून गेलो अशातला प्रकार झाला. सर्वसामान्य जनता आहे, 18 स्टेपेनो सीधं टीव्ही म्हणून जगणारा सर्वसामान्य टिपिकल कॉमन मॅन आहे, त्याला या सगळ्या गोष्टीची काही घेणं देणं नसतं. मात्र याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन अनेक सिंडिकेट राज्याचे राज्य उद्ध्वस्त करत आहेत, समाजाला भिकेला लावत आहेत, भिके कंगाल करत आहेत आणि सर्वसामान्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. हे कुठेतरी थांबावं आणि काश्मीरानं दाखवलेला करिश्मा हा एकदा पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून जनतेसमोर यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करून आपण इथेच थांबू. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. आपण सुद्धा फिलिप बांबळ मोकळ्या मनाने कसल्या मनावरती धडपड न ठेवता रिपब्लिकन युद्ध युट्यूब चॅनलला अगदी परकडपणे आपले मत मांडलं. या सगळ्या प्रती आहेत, या सगळ्या प्रती आम्ही गृहमंत्र्यांना किंवा गृह सचिव जे आहेत प्रधान सचिव यांच्याकडे या पाठवणार आहोत. त्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही कालच हा पत्रव्यवहार केलेला आहे. शुक्रवारी 21 तारखेला गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निवासस्थानाबाहेर RPIची भूमिका आंदोलनाची राहणार आहे. कारण 100 निराधार सुटले तरी चालतील, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अहोरात्र कष्ट करून संविधान निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एखाद्या निरापराधाला शिक्षा होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे संविधान. इथं मात्र निरापराधाचा हातपाय बांधून त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला जातो आणि अपराधाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टी आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राजेंद्र गवई साहेबांना सांगू
आणि लवकरच बैठक करून मात्र 21 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं होणारं आंदोलन या विषयावर आरपीआय ठाम आहे. सातारा पोलिसांना पुन्हा एकदा आमचं नम्र निवेदन आहे की कोण काश्मीरा पवार, एक हॉटेल चालवणारी काश्मीरा पवार वयाच्या 24व्या वर्षी प्रधानमंत्री मोदींचे राष्ट्रीय सल्लागार होते आणि रस्त्यावर दारू पिऊन पडणारा आत्महत्येचा विचार करणारा गणेश गायकवाड रॉ एजंट होतो, अधिकारी होतो. व्हीव्हीआयपी त्यांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट तयार होतात, फेक डॉक्युमेंट तयार केले जातात, कोट्यावधी रुपयाची उलाढाल केली जाते, वेपन्स लायसन्स त्याच्याकडे वेपन वापरला जातो, कोट्यावधी रुपयाच्या आलिशान गाड्या वापरल्या जातात. हा पैसा नेमका आला कुठून याची चौकशी सातारा जिल्हा पोलिसांनी करावी. ही मराठ्यांची राजधानी आहे, ही भीमाई भूमी आहे. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मात्याचं प्राथमिक शिक्षण झालेले किमान या गोष्टीची गरिमा सातारा पोलिसांनी आबाधित राखावी असं नम्र निवेदन करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.